तो बाबा हमको कहता है कि मेरे साथ में सभी संबंध निभाओ. तर मग कसे निभवायचे ते? बाबांच्या सोबत सगळे संबंध कसे निभवता येतील आपल्याला? आणि संबंध बाबांसोबत का बरं ठेवायचे? सगळे संबंध बाबांशी का जोडायचे? दुनियेमध्ये जे आहे ते वेगवेगळे प्रकारचे संन्यासी वगैरे ते काय सांगतात की हे काही कामाचे नाही, तुमच्या यांना सोडून द्या. जे घरदार सोडायचं सांगतात की हे संबंधी तुमच्या काहीच कामाचे नाही आहे, यांना जर तुम्ही पकडून बसले तर मग तुमचं काहीच होणार नाही, तुम्हाला यांच्यातून बाहेर पडावं लागेल, इथून निघून जावं लागेल, यांना सोडून द्या, तर तुम्हाला परमार्थ करता येईल, तर तुमचं काहीतरी भलं होईल, तर तुम्ही त्या ईश्वराशी जोडू शकाल. हे काहीच कामाचे नाही. सगळ्या ख्रिश्चन धर्मामध्ये पण जर कोणाला तसं एक भावना निर्माण झालेली असेल तर त्याला सांगतात की सोड सगळ्यांना तो. इथं बाबा आपल्याला ते बिलकुल सांगत नाही की सगळ्या संबंधांना सोडून द्या, हे तुमच्या काहीच कामाचे नाही. बाबा सांगतात की त्यांच्यामधून फक्त त्यांना देह न समजता आत्मा समजा, आणि त्यांना जे तुम्ही देह समजून देणार होते, जे तुमचं नातं होतं, नात्याच्या हिशोबाने जे देणार होते ते आत्मा समजून द्या आणि बाबांच्या माध्यमातून द्या, बाबांना मध्ये ठेवा. हे परिवर्तन बाबांनी केलं. सोडून जायला नाही सांगितलं, पळून जायला नाही सांगितलं. बाबांनी त्याचं परिवर्तन केलं, रूप परिवर्तन, की लौकिकला अलौकिक बनवा. आणि हे फक्त संगमयुगामध्ये बाबा शिकवतो. सतयुग आणि त्रेतायुगामध्ये आपण लौकिकमध्येच राहणार आहे. फक्त तिथं राहील निर्विकारी जीवन, म्हणजे संबंधामध्ये निर्विकारिता राहील, कोणत्याही प्रकारचे विकार राहणार नाही, आणि म्हणून तिथं कर्माचे हिशोब बनत नाही आणि बंधन पण नाही. तिथं संबंध आहे, तिथं बंधन नाही आहे. नंतर मग द्वापरपासून जेव्हा आपण विकारामध्ये जायला लागलो, मग नात्यामध्ये आलो, तर मग बांधले गेलो आपण. कर्माचे हिशोब बनले, पापकर्म होत गेलं त्या संबंधामुळेच, आणि बंधनामध्ये आत्मा बांधत गेली. ते पण लौकिक, सतयुग त्रेतावाला पण लौकिक, आणि द्वापर कलियुगवाला पण लौकिक जीवन, लौकिक संबंध आपले. सतयुग त्रेतामध्ये लौकिकमध्ये निर्विकारिता आहे, आणि द्वापर कलियुगमध्ये विकारी जीवन आहे, विकारी संबंध आहे, संबंधामध्ये विकार येऊन गेले. तर हा एवढा एक संगमयुगच असा आहे की ज्या वेळेला आपण लौकिकमध्येच राहतोय, लौकिकमध्ये राहून आपल्याला अलौकिक संबंध जोडायला बाबा शिकवतो. ज्यांना जिम्मेदारी नसेल, घर परिवाराची जिम्मेदारी नसेल, कोणाला खूप मोठी अशी भावना झालेली असेल की आपण संपूर्ण आयुष्य बाबांच्या कार्यामध्ये समर्पित करायचं, इकडचे कुठलेही कर्तव्य राहिलेले नाहीये, घरच्यांची परमिशन आहे, तेव्हा मग समर्पित करून घेतलं जातं. असं घरदार सोडायला इथं सांगत नाही. इथं बाबा आपल्याला बिलकुल असं क्लिअर करतो की तुम्हाला तुमचे कर्तव्याचं पालन करायचं आहे. तुम्ही जर घर संसार रचलेला आहे तर मग तुमच्या रचनेचं पालन करायचं आहे. कुमार कुमारी आहे, आई वडिलांचं जे करायचं ते करायचं आहे. तुम्ही पळून निघून जाऊ शकत नाही. घरामध्ये राहून संबंध निभवायचे, अलौकिक जीवन बनवायचे, संबंधांना अलौकिक बनवायचे. लौकिक म्हणजे जे दुनियावाल्यांचे संबंध एकमेकांशी, नाते, आणि अलौकिक म्हणजे आपलं दिव्य नातं आहे. आता आपण आत्मिक दृष्टीने बघतोय सगळ्यांना. बाबा आपल्या सगळ्यांचा पिता, पालन करता, आणि तो आपल्या परिवाराचा मुख्य आहे. त्याने आपल्याला सेवा दिलेली आहे, सगळ्यांना सांभाळायची सेवा दिलेली आहे. परिवार त्याचा आहे, लौकिक परिवार असो किंवा अलौकिक परिवार असो, सगळ्यांना आत्मा बघायचंय आणि त्यांना जे बाबांकडून आपल्याला भेटतंय ते द्यायचंय. हे बाबा आपल्याला शिकवतो. तर हे असं कोणीही या दुनियेमध्ये अशा प्रकारचं ज्ञान कोणीही देऊ शकलं नाही आपल्याला. म्हणजे इथं अटकून पडले तर तुमचं काहीच होणार नाही हे सांगितलं गेलं, आणि ते समजवलं गेलं, आणि तेच पक्क झालं, आणि म्हणून ते संन्यास घरातून निघून जातात. काहीतरी इकडे वाईट अनुभव आलेला असतो,
काहीतरी परेशानी आलेली असते जीवनामध्ये, घरच्यांवर नाराज असतात, मग कोणता तरी साधू गुरु भेटतो, तो संन्यास घ्यायला लावते, निघून जातात तिकडे. इथं बाबा आपल्याला ते नाही सांगत, ह्या टाइपचं बिल्कुल नहीं है. तो हमको फिर अब ये जो संबंध है, इन संबंधों को हमको लौकिक से अलौकिक में बदलना है. आणि हे लौकिक से अलौकिक मध्ये केव्हा बदलले जातील? जेव्हा आपण बाबांशी आपले संबंध जोडू. सगळे बाबांशी सगळे संबंध जोडले की मग इकडचं सगळं रूप परिवर्तन होऊन जाईल. कारण त्यांना, बाबांना आपण सगळं काही समजतोय, सगळे नाते बाबांशी जोडलेले आहे, सगळ्या प्रकारचं नातं बाबांशी आपलं. तर मग बाबांशी सगळे नाते, सगळ्या प्रकारचे संबंध बाबांशी आहे. तर मग इथल्या संबंधामध्ये तशी बुद्धी नाही जाणार आपली, त्या नात्यामध्ये तशी बुद्धी नाही जाणार. आपण त्यांना समजू की यांचा पार्ट आहे, माझा पार्ट आहे यांच्यासोबत, आणि मला यांची या पार्टमध्ये सेवा करायची, या पार्टमध्ये मला सेवा करायची, बस जो काही पार्ट आहे. पण तो त्या पार्टमध्ये सेवा करत असताना बाबांनी आपल्याला शिकवलेलं आहे की पवित्र राहायचं. हे एक तर दिव्य अलौकिक जीवन कसं राहील? जे पवित्र जीवन राहील, विकार नाही राहणार त्याच्यामध्ये. घर गृहस्थ मध्ये राहून बिना विकाराचं पवित्र जीवन जगायचं. संबंधामध्ये पवित्रता आणायची. ते संबंध वाईट नाहीये, जे नाते ते वाईट नाहीये, त्याच्यामध्ये जे विकारांमुळे बंधन निर्माण होतं तिच्यामध्ये गडबड आहे. संबंध तर लक्ष्मीनारायणची पण जोडी आहे, रामसीताची पण जोडी आहे, सगळ्यांचा संसार आहे. जे 33 कोटी आत्मे, सगळे संसारी आत्मे, ज्यांना देवता म्हटलं जातं, 33 कोटी जी त्रेतायुगापर्यंतची संख्या आहे, सगळे संसारी आत्मे, कोणीही संन्यास घेतलेले नाहीये. तर संसारामध्येच राहायचंय, पण पवित्र राहायचंय. तर हे कुठून शिकणार आपण? इथं संगमयुगामध्ये. संगमयुगामध्ये बाबा आपल्याला शिकवतो. घरामधून पळून गेलं, निघून गेलं, तिकडे पवित्र राहिले तर त्याचा काय फायदा? प्रॅक्टिस कशी होईल? घर गृहस्थामध्ये राहतोय आणि पवित्र राहतोय तर ते सेटिंग होऊन जाईल आणि आपण 2500 वर्ष पवित्र राहू शकणार. म्हणून बाबा अशा प्रकारचं आपल्याला ज्ञान देतो की आपल्या घराला तुम्ही आश्रम बनवा, घरालाच मंदिर समजा, मंदिरामध्ये राहणारे तुम्ही देवी देवता आहे. मग तसं पवित्रता संबंधामध्ये पाहिजे. शरीराने पवित्र राहायचंय, मनाने पवित्र राहायचंय आणि शुद्ध भोजन द्यायचंय. जसं देवतांना भोग कसं शुद्ध लावला जातो, तसं आपण चैतन्य मूर्ती आहे, देवी देवता आहे घरामधले, आपण स्वतःचं भोजन पण सात्विक बनवायचं आहे. तर ही जीवनामध्ये हे परिवर्तन आणलं, आपण संबंधामध्ये परिवर्तन आणलं, आपली स्थिती चांगली असेल, पवित्रता आहे, दिव्यता आहे, आपण बाबांचं ज्ञान ऐकतोय, समजून घेतोय, आपण योग करतोय, तर मग आपण बाबांशी सगळ्या प्रकारचे संबंध जोडू शकतो. त्या संबंधाचा आपण आनंद घेऊ शकतो. जेव्हा आपण दिनचर्येचं पालन करतोय, बाबांच्या श्रीमतचं पालन करतोय, अमृत वेलापासून तर रात्री झोपण्यापर्यंत जी काही बाबांची श्रीमत आहे, त्या श्रीमतचं जर आपण पालन करतोय, तर मग आपण बाबांशी सगळे नाते जोडू शकतो आणि सगळ्या नात्यांचं सुख बाबा आपल्याला देणार आहे. मग त्या नात्यांचं सुख आपल्याला भेटायला लागलं बाबांकडून की मग आपले जे नातेवाईक आहे त्यांना ऑटोमॅटिक आपल्याद्वारे सुख प्राप्त होईल. कारण परिवार त्याचा आहे सगळा, आपण मध्ये फक्त, अपन माध्यम है त्यांना काही देण्यासाठी परिवारवाल्यांना. तो बाबा जो हमको बताता है कि तुम्हें अपने जीवन को दिव्य और अलौकिक बनाना है, पवित्रता को धारण करना है, जो दिव्य गुणों की धारणा आज जो बाबा ने सारा बताया खजानों के बारे में, वो सारे खजाने हमें अपने अंदर जमा करने हैं. जो बाबा बताता है कि आपको गेस्ट की तरह यहाँ पर रहना है, माया को एंट्री नहीं देनी है अपने घर में, तो ये जितना हमारा दिव्य और अलौकिक जीवन बनता जाएगा, शक्तिशाली जीवन बनता जाएगा, उतना हमारा रिश्तेदार बाबा बन जाएगा. हर रिश्ते का सुख बाबा हमको देगा. मग बाबांकडून सगळ्या संबंधाची अनुभूती आपल्याला करायची. मग कशी करणार आपण बाबांकडून? कोणाकडून करायची? मग निराकार परमात्म्याकडून कसं होईल? आपल्याला सगळ्या संबंधाचा अनुभव कसा घेता येईल? सगळे संबंध बाबांशी जोडायचे, सगळ्या संबंधाचा अनुभव करायचा आहे. मग निराकारशी कसं जोडता येईल आपल्याला संबंध? निराकारशी नाही जोडू शकत आपण, तसा त्या टाईपचा तसा संबंध.
बाबा पण या धर्तीवरती येतो. बाबा आपला त्या हिशोबाने परमपिता आहे, आपण आत्मा त्याची संतान आहे. पण बाबांनी आपल्याला जन्म केव्हा दिला, आपण बाबांचे केव्हा बनलो, जेव्हा त्यांनी ब्रह्मतनामध्ये प्रवेश केला. आणि म्हणून शिवबाबा आपला पिता आहे, ब्रह्म आपली माता आहे. तो ब्रह्मा माता आहे. मग ब्रह्मबाबांशी आपले कोणते संबंध आहे? ब्रह्मबाबा आपला मोठा भाऊ पण आहे आत्मिक स्थितीमध्ये, आणि बाबा निराकार ब्रह्मबाबा सोबतच आहे, असे आपल्याला अनुभव करायचे. पण संबंधाचा अनुभव आपल्याला कोणीतरी शारीरिक आकृती समोर ठेवावी लागेल. निराकारशी आपण कसं माता पिता बंधू सखा साजन ते नाही करू शकत. आपण कधी एक चेंज म्हणून तसं करू शकतो की किरण येत आहे, परमात्मा साजन आहे, त्याची माझ्यामध्ये किरण येत आहे, परमात्मा माझी माता आहे, त्याच्यामधून किरण येत आहे, वगैरे वगैरे आपण करू शकतो, एक चेंज म्हणून करू शकतो. पण आपल्याला खरंच ते संबंधाचं कारण आपण संबंधामध्ये कसं राहिलेलो आहे, शरीरधाऱ्यांसोबत राहिलेलो आहे. लक्ष्मीनारायणच्या त्या राज्यापासून तर आतापर्यंत आपण शरीरधाऱ्यांच्या सोबत नाते निर्माण केले. मग आता त्या नात्यांमधून त्या नात्याला आपल्याला लौकिकमधून अलौकिकमध्ये परिवर्तन करायचंय, तर एक शारीरिक आकृती पाहिजे आपल्या समोर. आणि ती शारीरिक आकृती बिन हाडामासाची आहे, लाईटची आहे. तर त्यांच्याशी संबंध जोडायला काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला. जर त्या संबंधाचा रिअल अनुभव करायचा असेल, आनंद प्राप्त करायचा असेल, त्याचं सुख प्राप्त करायचं असेल, तर आपण हे सगळे संबंध ब्रह्मबाबाच्या माध्यमातून शिवबाबांशी जोडू शकतो. सगळं काही आहे शिवबाबामुळेच सगळं काही आहे. पण आपल्याला ही आकृती पाहिजे समोर, आणि म्हणून या आकृतीच्या माध्यमातून आपण शिवबाबांशी सगळे संबंधांचा अनुभव करू शकतो. तसं आपले संबंध तसे आपण बाबांना सगळं काही म्हणतो. आपण भक्ती मार्गामध्ये पण आपण गीत ऐकले की ते गातात, तुम मात पिता हम बालक तेरे, फिर तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो. तर कसं काय तो माता पिता आहे ते म्हणतात फक्त म्हणण्यासाठी. त्यांना ते माहितीच नाही की त्याच्याशी आपले कसे संबंध आहेत, कशा प्रकारचे नाते आपण त्याच्याशी जोडू शकतो, कसं तो त्या प्रकारची पालना देतो आपल्याला, आणि त्याचा तो पार्ट कधी चालतो हे कोणालाच माहिती नाहीये. पण हे बाबांनी टचिंग देऊन त्यांच्याकडून बनवून घेतलेले गीत आहे. बाकी त्यांना ते नाहीच आहे. तशा प्रकारचे संबंध पण ते जोडत नाही ईश्वराशी. तर आपल्याला संबंध जोडायचे बाबांशी. ते एक शिव परमात्मा निराकार ज्योती स्वरूप, तो आत्म्यांचा पिता आहे. मग आपली माता आहे ब्रह्मा, कारण ब्रह्मा माताच्या द्वारे बाबांनी आपल्याला जन्म दिलेला आहे. ब्रह्माच्या शरीरामध्ये तो आला नसता तर आपला जन्म पण झाला नसता, आपण ब्राह्मण बनलो नसतो. आणि म्हणून ब्रह्मा आपली माता आहे. मग बाबांचे आपण सगळे बच्चे, अलौकिक बच्चे. अलौकिक बच्च्यामध्ये ब्रह्मा बाबा सगळ्यात मोठे आहे. सगळे बाबांचे जेवढे बच्चे शरीरधारी, त्यांच्यामध्ये ब्रह्मा बाबा सगळ्यात मोठा आहे. आणि मोठ्या भावाला दादा म्हणतात. त्यामुळे ब्रह्मा बाबा आपला मोठा भाऊ आहे, दादा आहे. तो भाई का रिश्ता भी हम ब्रह्मा बाबा के साथ जोड़ सकते हैं. फिर परमात्मा शिव बाबा हमारे टीचर है, परम शिक्षक है. परमात्मा परम शिक्षक है. तो परम शिक्षक, परम सद्गुरू हे पार्ट बाबांचेच आहे. यांच्या माध्यमातून तो बजावतोय. आणि डायरेक्ट पण आपल्याला जसं परमात्मा पिता शिक्षक सद्गुरूच्या रूपामध्ये डायरेक्ट पण पालना देतोय, पण आपल्याला तो स्पेशल अनुभव करायसाठी त्यांना ब्रह्मबाबाच्या शरीरामध्ये बघायचं. तो शिक्षक आहे, तो शिकवतोय आपल्याला. आणि ब्रह्मबाबाला पण शिकवतोय, आपल्याला शिकवतोय. ब्रह्मबाबाला शिकवलं तर बाबांनी जे शिकवलं, आणि बाबांचा जो क्लास आहे, सगळ्या दुनियेचा क्लास जर बघितला, बाबांचा क्लास, बाबांचे सगळे विद्यार्थी, या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये हुशार विद्यार्थी ब्रह्मा बाबा. तो हमारा वो क्लासमेट है ब्रह्मा बाबा, क्लासमेट भी है और मॉनिटर है. फिर सबसे होशियार है. तो ब्रह्मा बाबा इस क्लास का मॉनिटर है और सबसे होशियार विद्यार्थी है. तो बाबा परम शिक्षक और ये हमारे सामने आदर्श विद्यार्थी. सद्गुरूचा पार्ट प्युअर बाबांचा आहे, पण या शरीरामध्ये येऊन तो बजावतो. परमात्मा शिव बाबा सद्गुरू आहे. या शरीरामध्ये, या शरीराच्या माध्यमातूनच तो आपल्याला वरदान देतो, रस्ता दाखवतो, कसं मुक्त व्हायचं हे शिकवतो. तो
अजून आपल्याला सखाचा पार्ट आहे. तो सखाचा पार्ट शिवबाबाशी कसं जोडणार आपण? मन मोकळं करायचं आहे, प्रेमाचा अनुभव करायचा आहे, तो ब्रह्मबाबा. कारण ते स्त्री किंवा पुरुष अशा टाईपचा विषय नाही आहे त्याच्यामध्ये. बाबांचा रथ आहे, प्युअर रथ आहे बाबांचा, पवित्र रथ आहे, या दुनियेतला सर्वोच्च सुंदर असा रथ आहे. आणि सजनीच्या रूपामध्ये जर बघायचं, साजनच्या रूपामध्ये जर बघायचं, तर दोन्ही ज्याला जसं वाटेल तसं पण घेऊ शकता. की गुलजार दादींचा रथ, त्याच्यामध्ये ब्रह्मबाबा आणि शिवबाबा आहे, सजनीच्या रूपामध्ये बघू शकता. ब्रह्मबाबांना बघायचं आहे, साजनच्या रूपामध्ये बघू शकता. जसं ज्याला जसं योग्य वाटेल त्याप्रमाणे करू शकता. तसं कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे बाबांचं. अनुभव करायचा आहे तर आपल्याला थोडंसं शारीरिक आकृती पाहिजे, एवढंच. मग तो आपला मोठा भाऊ आहे, मोठ्या भावाच्या रूपामध्ये तो आपल्याला सपोर्ट करत असतो, मार्गदर्शन करत असतो, आपलं चुकीच्या रस्त्याला जाऊ देत नाही, सावध करत असतो. तो ब्रह्माबाबांचा पार्ट आहे. ती बहीण आहे आपली, तर ब्रह्माबाबांच्या माध्यमातूनच तो अनुभव आपल्याला करता येईल की आपला त्यांच्यासोबत बहीण भावाचं नातं आहे. तर ती बहीण आहे, तर बहिणीच्या नात्याने ती आपल्याला प्रेम देते, आपल्याला स्नेह देते, स्नेहाचा अनुभव करवते. मग साजन, बंधू, सखाचा हिशोब. सखा जो आहे मित्र, तर मित्राच्या रूपामध्ये सगळ्यात जास्त जर आपलं मन मोकळं कोणाकडे आपण करू शकतो या दुनियेमध्ये, तर ते मित्रासमोर करू शकतो. आणि आजकालचे जे मित्र आहे, दुनियावाले जे मित्र आहे, त्यांच्यासमोर मन मोकळं केलं तर कधी कधी उलटं पालटं होऊन जातं. या दुनियेतले मित्र आपल्याला माहिती आहे कुठपर्यंत साथ देतात. जेव्हा स्वार्थामध्ये येऊन जातो तेव्हा ते मित्र विसरून जातो सगळं. पण ब्रह्मबाबा, त्यांच्यामध्ये बसलेला शिवबाबा, असं आपलं मित्रत्वाचं अशा प्रकारचं नातं ते निभावतं आपल्यासोबत की आपण काहीही त्यांना सांगू शकतो, काहीही सांगू शकतो. तो मला चुकीचं समजणार नाही ही गॅरंटी आहे, आणि तो मला चांगलंच मार्गदर्शन करेल, चांगलाच सल्ला देईल ही गॅरंटी है. तो और उसके साथ हम, बाबा कहते हैं मुझे वारिस बनाओ, मुझे बच्चा बनाओ. तो बच्चा भी हम किस रूप में देखेंगे? अभी श्री कृष्ण के रूप में तो देख सकते, देखने का है तो देख सकते, लेकिन श्री कृष्ण के रूप में, श्री कृष्ण का जो आकृति है, जो शरीर है, उसमें बाबा आता ही नहीं है कभी. तो श्री कृष्ण बच्चे के रूप में हम नहीं देख सकते. चेंज म्हणून, सहज म्हणून बघू शकतो आपण. सत्युगात पोहोचलोय आणि त्याची पालना करतोय, ते सत्युगातलं होऊन जाईल. आपल्याला इथला अनुभव पाहिजे तर इथंच ब्रह्मबाबांना छोट्या रूपामध्ये बघायचंय, त्यांच्यामध्ये शिवबाबा बसलेला आहे असं बघायचंय आणि त्याची पालना करायची. त्याचं तन मन धन त्याला अर्पण करून टाकायचंय. सब उसका है ऐसे समझना है, उसको वारिस बनाना है. तो ये अलग अलग तरीके से हम ब्रह्मा बाबा के साथ और शिव बाबा के साथ, दोनों को साथ में रखते हुए, कभी अकेले के साथ, कभी जॉइंट में उनके साथ इन संबंधों का अनुभव कर सकते हैं. आणि त्या संबंधामध्ये एकदा आनंद यायला लागला आपल्याला की मग योग तर असाच होऊन जाईल, एकदम सहज होऊन जाईल, चालता फिरता. फक्त ती सेट हे जे करतोय आपण, जे संबंधाचा अनुभव करायचा आहे, तर त्यावेळेला हे क्लिअर पाहिजे, मी आत्मा आहे, तो परमात्मा आहे. शरीराचा विषय नाही आहे, शरीराचा संबंध नाही आहे, आत्म्याचा संबंध आहे. आणि मला ती अनुभूती पाहिजे. मला नात्यांमध्ये चांगलं राहायची प्रॅक्टिस करायची, नात्यामध्ये शुद्ध राहायची प्रॅक्टिस करायची, नात्यामध्ये पवित्र राहायची प्रॅक्टिस करायची. तर हे प्रॅक्टिससाठी सगळ्यात चांगले भेटलेले आपल्याला, त्यांच्यासोबत आपण प्रॅक्टिस करू शकतो. तर 2500 वर्ष आपण चांगल्या प्रकारे पवित्र स्थितीमध्ये राहून आपले संबंध सगळे निभावू शकतो. 2500 वर्ष यांच्यासोबत जर प्रॅक्टिस केली तर. आणि म्हणून बाबा म्हणतो की सर्व संबंधों का अनुभव मेरे साथ करो. इस दुनिया में हम नहीं कर सकते, किसी के साथ भी नहीं कर सकते हैं. कोई हमारे पिता है, उनके साथ माता का कैसे संबंध करेंगे, कैसे प्रैक्टिस करेंगे. कोई हमारा भाई है, उसके साथ बहन की कैसे प्रैक्टिस करेंगे. लेकिन इनको शरीर का भान नहीं है, शरीर नहीं है, हड्डी मांस नहीं है, परमात्मा शिव बाबा निराकार है, तो उसको हम कैसे भी यूज कर सकते. कशाही प्रकारे तो म्हणतो मला वापरून घ्या, माझा फायदा करून घ्या.
सगळ्या संबंधाचा अनुभव द्यायला, सगळ्या संबंधामधलं प्रेम द्यायला तो बसलेला आहे. अजून मग हे नात्याचे संबंध झाले. मग अजून त्याचे तो सांगतो की मी आहे रुहानी सर्जन आहे. मग आपण पेशंट बनून त्याच्याकडे जायचं. आपल्या स्वतःचं जे आहे आत्म्यामध्ये जे काही आहे ऑपरेशनची गरज आहे ते ऑपरेशन करून घ्यायचं. तो सर्जन आहे, आपण त्याचे पेशंट आहे. आणि मग आपण जेव्हा ऑपरेशन आपलं सक्सेसफुल होत आहे तेव्हा आपण सगळ्यांसाठी रुहानी डॉक्टर बनून जाणार आहे. फिर बाबा कहता है कि मैं धोबी हूं तो फिर वो हमारे जो आत्मा रूपी मैला कपड़ा जो मैला हो गया है उसकी सफाई करने के लिए आया है. तो उसके पास जाना है और अपना जो आत्मा पर मैल चढ़ा है वो धो लेना है. फिर वो रोज हमें सटके भी देता है मुरली में, उससे भी हमारा मैल निकलता है. धोबी के रूप में आता है, कभी धोबी के रूप में, कभी टीचर के रूप में हमें तो रोज पढ़ाता है. वो सद्गुरू के रूप में वरदान देता है. तर मुरलीच्या माध्यमातून पण आपण त्याच्याशी वेगवेगळ्या संबंधाचा अनुभव करू शकतो. सूक्ष्मवतनमध्ये जाऊन पण तो अनुभव करू शकतो. परमधाममध्ये काही काही संबंधाचा अनुभव करू शकतो आणि इथं बोलून सगळ्या संबंधाचा अनुभव करू शकतो. तर म्हणजे खूप मजेदार आहे सगळं. खूप चांगल्या प्रकारे आपण बाबांशी हे नाते निर्माण करायचे. म्हणजे इथून आपली ती जी बुद्धी आहे इथं जी अटकलेली आहे आपले नातेसंबंधामध्ये 5-50 जणांमध्ये, ती बाहेर निघेल. सगळ्या विश्वाचं कल्याण आपण करू शकू. आणि जे आपले नातेवाईक आहे जे 5-50 जण, त्यांना सगळ्यांना दिव्यतेचा अनुभव करू शकू. त्यांना सगळ्यांना आपण बाबांचं प्रेम देऊ शकू, बाबांची शक्ती देऊ शकू, बाबांची शांती देऊ शकू. आणि हे इथले संबंधित आहेच. 84 जन्मामध्ये आपले अनेक संबंधी आहेत, अनेक नातेवाईक आहेत. आणि त्यांना सगळ्यांना जेव्हा आपण बाबांशी या संबंधाचा अनुभव घेतोय, चांगले संबंध आपल्याला ते संबंधाचं पालन करण्याची कॅपॅसिटी आलेली आपल्यामध्ये, तर आपले जेवढे 84 जन्मामध्ये संबंधी आहे, नातेवाईक आहे, त्यांना सगळ्यांना आपल्याद्वारे पालनेचा अनुभव होईल. ते पण आपली पालना करत असतील जर ते श्रेष्ठ स्थितीमध्ये असतील तर. पण आपल्याला आपलं कर्तव्य निभवायचं आहे की मला जे बाबांकडून भेटतंय ते माझ्या सगळ्या 84 जन्माच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. जेवढे नातेवाईक होते तेवढे. फक्त इथल्यामध्ये अटकून आपण त्यांचं पण नाही कल्याण करू शकत. कारण इथल्यामध्ये अटकणं म्हणजे त्याच्यामध्ये कामविकार, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार. मग त्याच्याद्वारे कशी पालना होईल त्यांची? फक्त इथल्यांना सगळं काही समजणं, इथल्यांना पाठधारी समजायचंय, बाबांकडून ते सगळं घ्यायचंय, इथल्यांना द्यायचंय, विश्वातल्या सगळ्यांना द्यायचंय. आपल्या 84 जन्माच्या नातेवाईकांपर्यंत ते ऑटोमॅटिक पोहोचणार आहे. आत्मा कनेक्टेड आहे. जेव्हा आपण बाबांशी संबंधाचा अनुभव घेतोय तेव्हा ऑटोमॅटिक त्यांच्यापर्यंत ते सगळं पोहोचणार आहे, 84 जन्माच्या नातेवाईकांपर्यंत. आणि इथले तर आहेच, त्यांनाही भेटेल. पण आपण जर फक्त इथल्या मोहामध्ये अटकून राहिलो तर मग कोणालाच काही भेटणार नाही. मग तो हिशोब जो आपण सकाळी ऐकला की 1 सेकंद आपण विकारी स्थितीमध्ये, तर त्याचं सगळ्यांपर्यंत जाईल. ते आत्म्याशी कनेक्शन आहे. म्हणून हा जो विषय आहे की बाबांशी सगळ्या संबंधाचा अनुभव आपण रोज एका संबंधाचं करू शकतो, किंवा मग एकदम एका वेळेला सगळं त्या हिशोबाने आपण सेटिंग करून घेऊ शकतो की बाबा माझा कोण आहे, काय काय लागतो, मग त्याचा अनुभव. किंवा मग अचानक आपल्याला वाटलं की बाबांकडून काहीतरी आपल्याला टीचिंग पाहिजे, काहीतरी शिकायचं आहे बाबांकडून, तर बाबांना शिक्षकाच्या रूपामध्ये अनुभवून बाबांना सांगू शकतो, बाबांच्या पुढे प्रश्न ठेवू शकतो. आपल्याला वाटलं की आपलं आता मन मोकळं करणं खूप जरुरी, मी या दुनियेतल्या कोणालाच सांगू शकत नाही, तर बाबांकडे मन मोकळं करू शकतो. मित्राच्या नात्याने बोलून मन मोकळं करू शकतो. ज्याला लिहिता येतं ते लिहून, चिठ्ठी लिहून बाबांकडे मन मोकळं करू शकता. चिठ्ठी फाडून टाकू शकता नंतर. तो हर एक तरीके से हम इन संबंधों का बहुत सुंदर अनुभव कर सकते हैं. त्याला सगळं काही आपण समजलं तर मग इथल्या हे जे बाबा म्हणतात की तुम्हाला वैराग्य आलं पाहिजे, तर ते वैराग्य ऑटोमॅटिक येईल. आणि वैराग्य जितकं येईल तितकी तपस्या चांगली होईल. तपस्या जितकी चांगली होईल आपली तितकी रेकॉर्डिंग चांगली होईल, भाग्य चांगलं बनेल. तर जर राजाई पद प्राप्त करायचंय तर हे सगळं बाबाच्या वेगवेगळ्या युक्त्या आपल्याला सांगतो, त्या युक्त्यांचा अनुभव करायचा आहे. थोडासा आपण या सर्व संबंधांचा अनुभव करू.
ओम शांति। मैं एक चैतन्य आत्मा हूँ। मुझ आत्मा से बहुत सुंदर लाइट निकल रही है। मुझ आत्मा से लाइट निकलकर पवित्र लाइट, शुद्ध लाइट, शुद्ध उजाला है, शुद्ध प्रकाश है। ये सामने पानी की बॉटल्स में जा रहा है। जैसे ही मैं देना स्टार्ट कर रहा हूँ, बाबा से मेरे अंदर किरणें आना चालू हो गई है। बाबा परम धाम में है। बाबा की लाइट मुझ में आ रही है। बाबा से बहुत चमकती लाइट की किरणें मुझ आत्मा में आ रही है। और मुझसे सामने रखे पानी में जा रही है। बाबा से पवित्र किरणें आ रही है, सुख की किरणें आ रही है। बाबा सुख का सागर है। बाबा से बहुत सुंदर सुख की चमकती किरणें मुझ आत्मा में आ रही है। बाबा का सुख जो मेरे तक आ रहा है, वो सामने पानी में मिक्स हो रहा है। मैं सुख स्वरूप आत्मा हूँ। मैं सुख स्वरूप आत्मा हूँ। मैं सुख स्वरूप आत्मा हूँ। बाबा सुख का सागर, उससे सुख की किरणें आ रही है और ट्रांसमिट हो रही है सामने रखे पानी की बॉटल्स में। पानी के कण कण में ये ईश्वरीय सुख मिक्स हो गया है। ये पानी जो भी पिएगा उसे आंतरिक सुख का अनुभव होगा। ये पानी अब कुछ देर के लिए बाबा की सुख की किरणों से चार्ज होता रहेगा। देखना है अपने आप को, मैं सुख स्वरूप आत्मा, सुख की किरणें, सुख का लाइट मुझ में लग गया है और सुख के प्रकाश से मेरा ये शरीर भर गया है। इस शरीर का अड्डी मांस जैसे कि खत्म हो गया है। 5 तत्व में मिल गए और बच गया मैं आत्मा लाइट के शरीर में। अब मैं उड़कर ऊपर जा रहा हूँ लाइट के शरीर में। मैं फरिश्ता ऊपर जा रहा हूँ, पहुँच गया सूक्ष्म वतन में।
सामने देख रहा हूं ब्रह्मा बाबा को। उनकी भ्रुकुटी में विराजमान शिव बाबा। शिव बाबा और ब्रह्मा बाबा मेरे सामने हैं। दोनों चमक रहे हैं। लाइट का शरीर बहुत तेजस्वी और मैं उनके सामने चमकता हुआ फरिश्ता। परमपिता परमात्मा शिव बाबा मेरे पिता हैं। निराकार ज्योति, मैं आत्मा भी निराकार ज्योति स्वरूप। बाबा मेरे पिता हैं और पिता के संबंध से बाबा मुझे याद दिला रहे हैं। पिता के रूप में मैं शिव बाबा को देख रहा हूं अभी, जो मेरे लिए सदा सहारे के रूप में है, आधार मूर्त है। मेरी पालना करते हैं। मैं उनके सामने हूँ। ब्रह्मा मुख से शिव बाबा मुझे कह रहे हैं पिता के रूप में, बच्चे तुम चिंता मत करो, मैं बैठा हूँ। अनुभव करना है, ये सिर्फ फोटो में देखने की चीज़ नहीं है। शिव बाबा ब्रह्मा मुख से मुझ फरिश्ते से कह रहे हैं, बच्चे तुम चिंता मत करो, मैं बैठा हूँ। और महसूस करना है वो सच में कह रहे हैं मुझे। मैं ऊपर हूँ उनके सामने, ब्रह्मा का मुख है और उस मुख से शिव बाबा मुझसे कह रहे हैं। शिव पिता को मैं धन्यवाद दे रहा हूँ कि बाबा आप जो मुझसे ये बात कहते हो अभी भी कही है, तो इससे आपने मुझे चिंता मुक्त कर दिया है। मेरी चिंताएं हर ली है। शिव बाबा मेरे पिता, मैं उनका छोटा सा नन्हा सा प्यारा सा बच्चा हूँ। शिव बाबा के साथ में ब्रह्मा माँ बैठी है। ब्रह्मा माँ उनके द्वारा मुझे सदा प्यार मिलता है, स्नेह मिलता है। मेरे से कुछ गलती हो जाए तो मुझे थोड़ा ढील दे देती है। थोड़ा सा चला लेती है। ब्रह्मा माँ के द्वारा शिव बाबा ने मुझे जन्म दिया है, मुझे एडॉप्ट किया है। ब्रह्मा माँ की पालना में पलने वाली मैं दिव्य आत्मा हूँ। माँ की ममता का अनुभव ब्रह्मा बाबा मुझे कराते रहते हैं।
ब्रह्मा बाबा मेरे बड़े भाई भी हैं। बड़े भाई के रूप में वो मुझे सपोर्ट करते हैं, आधार देते हैं, गलत बातों में जाने नहीं देते हैं, कुसंग से दूर रखते हैं। ऐसा बड़ा भाई पाकर मैं धन्य धन्य हो गया हूँ। ब्रह्मा बाबा के रूप में मुझे प्यारी सी बहन भी मिली है, जो मुझे भरपूर स्नेह देती है। शिव बाबा ब्रह्मा तन में विराजमान है और उनको मैं सखा के रूप में देख रही हूँ। तो मेरे सखा है, खुदा दोस्त। दोस्त और ऐसा दोस्त जिससे मैं अपने मन की हर बात शेयर कर सकती हूँ। अभी भी हम कर सकते हैं। जो भी बात हमारे मन में है, हमने किसी को बताई नहीं आज तक, किसी को बता नहीं सकते हैं, वो बात 1 मिनट में हम अपने इस प्यारे से दोस्त से कर लेंगे। जे कोणासमोरच सांगितलेलं नाही आहे आपण आजपर्यंत, सांगू शकत नाही, मोकळ्या मनाने या मित्राला सांगायचं आहे। ब्रह्मा बाबा खुदा दोस्त है, वो हमारे बारे में कुछ भी गलत सोचेगा नहीं और हमें सही राह दिखाएगा, कुछ रास्ता निकाल के देगा। 1 मिनट में उन्हें दोस्त मानकर, सच्चा दोस्त मानकर, 5000 वर्ष में ऐसा दोस्त हमें फिर मिलेगा नहीं। ऐसे सच्चे दोस्त से अपने दिल की बात शेयर करनी है। खुदा दोस्त ने मेरी बात को समझ लिया है। जो कुछ भी इसका सॉल्यूशन होगा मुझे मिल जाएगा। शिव बाबा मुझ आत्मा रूपी सजने के साजन हैं। वो प्यार का सागर है। उसको भी मैं ब्रह्मा के तन में अनुभव कर रहा हूँ। वो मुझसे सच्चा प्यार करता है, देहभान वाला प्यार नहीं है, मोह वाला प्यार नहीं है, निस्वार्थ प्यार करता है।
वो चाहता है कि मैं आत्मा रूपी सजनी उसके साथ ज्ञान गुण शक्तियों से सच कर मेकअप करके परम धाम में चलूं और फिर सतयुग में आके राज करूं। शिव साजन की मैं सजनी हूं। कितना बड़ा भाग्य है जिसके प्यार की एक बूंद की प्यासी थी मैं, जिसके चरणों की धूल होना चाहती थी, वो शिव परमात्मा मुझे साजन के रूप में मिल गया है। जितना चाहिए उतना प्यार मैं उससे प्राप्त कर सकती हूँ। इस दुनिया में शिव साजन जैसा कोई भी नहीं है, कभी भी नहीं है। कोई मुझे इतना प्यार नहीं कर सकता। इतना प्यार करेगा कौन? जो शिव साजन मुझसे करता है। मुझे भी अपने प्यार को उसके प्रति बढ़ाना है। कुछ समय का ये प्यार मुझे 5000 वर्ष के लिए माला माल करने वाला है। ये प्यार का रिश्ता और निश्चय की ताकत से ही मेरा जो 5000 वर्ष का रिकॉर्ड है वो बहुत सुंदर बनने वाला है। शिव साजन की मैं सजनी हूँ। परमपिता परमात्मा शिव बाबा मेरे परम शिक्षक हैं। रोज मुरली में वो मुझे पढ़ाते हैं, ज्ञान की बातें समझाते हैं, ज्ञान के अस्त्र शस्त्र देते हैं। मुझे नई नई युक्तियाँ बताते हैं जिससे कि मैं राजाओं का राजा बन जाऊं, महाराजा बन जाऊं। देवता बनने की ट्रेनिंग देते हैं मुझे रोज। मैं परम शिक्षक का बेस्ट विद्यार्थी हूँ और मुझे बहुत अच्छी तरह से जो ये परम शिक्षक पढ़ाते हैं उस पढ़ाई को पढ़ना है, समझना है और प्रैक्टिकल करना है। परमपिता परमात्मा शिव बाबा परम सद्गुरु है और अब अपने वरदानों से वो मेरी पालना कर रहे हैं। रोज मुझे वरदान देते हैं। सुंदर और श्रेष्ठ वरदान मुझे परम सद्गुरु से प्राप्त होते हैं और मेरा पुरुषार्थ आसान से आसान होता जाता है। मेहनत कम होती जाती है और परम सद्गुरु मेरी सद्गति करने के लिए इस धरती पर अभी है। उनसे मुझे सद्गति का रास्ता मिला है और मेरी सद्गति निश्चित है। सतयुग में जाना निश्चित है और 16108 में आना मेरा लक्ष्य है। परमपिता परमात्मा मुझ आत्मा के लिए रूहानी सर्जन बन के आए हैं। और उन्होंने मेरा ऑपरेशन करके तीसरी आँख खोल दी है। अब ये तीसरी आँख सदा खुली रहेगी। बाबा ने किया हुआ ऑपरेशन
सक्सेसफुल हो गया है। सुप्रीम सर्जन ने मुझे त्रिनेत्री बना दिया है, तीसरी आंख खोल दी है। अब इस तीसरी आंख के द्वारा मैं आत्मा इन दोनों आंखों से देखती हूँ। सुप्रीम सर्जन परमपिता परमात्मा मुझ आत्मा के सब रोग दूर करने आए हैं। हर प्रकार के विकार मिटाने के लिए रोज इंजेक्शन देते हैं, दवाइयाँ देते हैं, डोज देते हैं। परम शिक्षक सर्जन के रूप में भी मुरली चलाता है और मेरे पर उन इंजेक्शन का, गोलियों का, दवाइयों का, डोसेस का असर ज़रूर होता है। कोई पेशेंट होते हैं जो ट्रीटमेंट को रिस्पॉन्स नहीं देते, तो उनको घर भेज दिया जाता है। लेकिन यहाँ पर बाबा जो ट्रीटमेंट करता है उसको हम रिस्पॉन्स दे रहे हैं, इसलिए बाबा ने हमको यहाँ पर टिका कर रखा है। उसको पता है ट्रीटमेंट हो रही है, पेशेंट ठीक होने वाला है। तो रूहानी सर्जन के हम प्यारे प्यारे लाडले पेशेंट हैं और वो हमको ठीक करने ही वाला है, पूरा ठीक कर देगा। परमपिता परमात्मा शिव बाबा धोबी है। मुझ आत्मा रूपी कपड़े पर जो दाग लगे हैं उसको वो मिटाने के लिए आया है। शिव बाबा ब्लॉटिंग पेपर है, मेरे लिए वो ब्लॉटिंग पेपर है। जैसे ही मैं उससे कनेक्शन जोड़ता हूँ, उसकी लाइट की किरणें, उसकी प्रकाश की किरणें आकर मेरे दाग धोती है, मुझ आत्मा पर लगे हुए दाग धोती है। विकारों के, विकर्मों के, व्यर्थ के, संस्कारों के, पाप कर्मों के जो दाग लगे हैं वो ब्लॉटिंग पेपर चूस लेता है। मैं आत्मा ज्योति बिंदु, परमात्मा ज्योति बिंदु, और उसने मुझे अधिकार दिया है कि मैं उसके साथ हर प्रकार के रिश्ते जोड़ सकता हूँ, हर प्रकार के संबंधों का अनुभव कर सकता हूँ, हर प्रकार के संबंधों का प्यार पा सकता हूँ। इतना बड़ा अधिकार उसने दे दिया है। उसके तरफ से कोई रोक टोक नहीं है। यहाँ पर तो पसंदी नापसंदी सब बातें चलती है। कोई किसी को दोस्त पसंद नहीं है, कोई किसी से नफरत करता है, घृणा करता है, किसी को कोई बच्चा पसंद नहीं है, पत्नी पसंद नहीं है, पति पसंद नहीं है, लेकिन वहाँ पर उसकी कोई रोक टोक नहीं। वो कहता है तुम मेरे साथ कौन से भी संबंध जोड़ो, हर संबंध का सुख देने के लिए वो बैठा है। तो ऐसे हम भाग्यशाली आत्माएं हैं जो हमें वो तो पता चल गया वो कौन है, लेकिन हमारा सिर्फ बिंदु से बिंदु का पर रिश्ता नहीं है, कनेक्शन नहीं है मशीन जैसा। वो हमारा रिश्तेदार है, हर प्रकार का रिश्ता हम उससे जोड़ सकते हैं। इतने हम भाग्यवान हैं और वो दुनिया वाले उसको ढूंढ रहे हैं अभी वो कौन है। और हमको वो कौन है, हम कहाँ से आए हैं, हमारा पार्ट कैसा है, कैसे आदि मध्य अंत में हम आए हैं, कैसे हमने पूरा चक्र लगाया, कैसे हम देवता बनने वाले, सब पता है। और उस परमात्मा से हम सब रिश्ते जोड़ सकते हैं। कितना बड़ा भाग्य है हमारा। इस भाग्य के गुण गाते रहने हैं। सुबह अमृत वेला तक इसी स्थिति में रहना है कि भगवान से मेरे हर प्रकार के रिश्ते, हर प्रकार के संबंध और हर प्रकार के संबंधों का, हर संबंध का सुख देने के लिए वो तैयार है। मुझे जब चाहिए उस समय में उससे वो रिश्ता जोड़ सकता हूँ। तो जो हमने अभी संबंधों का अनुभव किया अलग अलग,
वो एक एक आधा आधा घंटा भी एक एक संबंध का अनुभव कर सकते हैं। जब लगे दिन भर में एक ही संबंध का अनुभव करना है, एक दिन में पूरा उसको सखा ही समझना है, एक दिन पूरा दोस्त ही समझना है, एक दिन पूरा उसको भाई ही समझना है, एक दिन बहन समझना आहे, एक दिन साजन समजणं आहे, कैसा भी जसं आपल्याला सूट होईल, जसं वाटलं तसं आपण करू शकतो। पण त्याच्यामध्ये फक्त एवढंच आहे की मी आत्मा, तो परमात्मा आहे आणि ही आकृती आपण मधून मधून आणतोय समोर फक्त। अच्छा, ओम शांती।